ठाण्यात अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांची मराठीची परीक्षा सुरू झाली आहे। मराठीची शिकवणी झाल्यानंतर परिवहन विभागानं आता प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली आहे। ठाण्यात आरटीओची भरारी पथकं रस्त्यावर रिक्षा चालकांची परीक्षा घेत होते। रिक्षा चालकांना मराठीत जुजबी प्रश्न विचारले जात होते। रस्त्यावर आरटीओ कडून सुरू असलेल्या परीक्षेमुळे अमराठी रिक्षा चालक थोडेसे भांबावल्याचं दिसत होतं। माझं नाव सुभेदार आहे। पूर्ण नाव सांगा। सुभेदार भारतीय आहे। उजवीकडे जायचे असेल तर मला इशारा करून दाखवा। उजवीकडे म्हणजे कुठे? उजवा हात कुठला आहे? उजवा। मला हे नाही विचारलं। जो डावा दाखवा कुठला आहे? डावीकडे जायचे। डावीकडे। हां, उजवीकडे जायचे। उजवीकडे विचारलं नाही म्हणून मला मागे जायचे। मागे त्याचे मागे। पुढे जायचे। पुढे जायचे आहे। पाऊस पडत असेल तर काय केलं पाहिजे? दोन्ही बाजूच्या पडदे लावून घे। प्रवाशांशी तुम्ही कोणत्या भाषेतून बोलता? मराठी। आणि प्रवाशांना तुमच्याशी मराठीतून बोलण्यासाठी सांगता का तुम्ही? सांगते ना। ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांची मराठीत उत्तरं देता आली नाहीत त्यांना 1 महिन्यात मराठी शिकण्याची नोटीस आरटीओ बजावत होतं। त्यांना आम्ही हे काका आहेत आता सध्या, यांना फक्त आपण मराठीतून प्रश्न विचारला की हे हिंदीत उत्तर देतात। मराठी में आता है, मैं घेतो लेतो सरा मागे ब्रिजवर खाली बुलावर खालू और ये खुलाता है लेफ्ट राइट। यांना थोडं मराठी बोलायला थोडा अजून त्रास होत आहे, तर त्यांना आम्ही सांगितले की हे नोटीस घबड़ देतोय। जाता हूँ, थोड़ा घबड़ जाता। बाकी तो मराठी में मेरे को सब आता है, समझता है। 45 साल हो गए रिक्शा चलाते। तर आता आम्ही यांना ही नोटीस देतोय, 1 महिन्यात ते शिकून येतील। तिकडे मुंबईत सुद्धा दादरमध्ये आरटीओनं टॅक्सी चालकांची मराठीची शाळा सुरू केली होती। एवढी वर्ष मराठीची कुणीही सक्ती केली नव्हती। आज अचानक मराठी बोलावं लागत असल्याने टॅक्सी चालकांची जी भंबेरी उडाली होती ती पाहण्यासारखी होती। तुम्ही लायसन टाका, तुम्ही लायसन टाका। भाषा खाला भाषा काय पाहिजे? मराठी माणूस बसतो काय बोलतोय मराठी? हे बाबा दादा जायचे काय बसा तुम्ही। मीटर टाका आहे। मीटर घेणार तुम्ही द्या मला इष्ट मीटर तुम्ही घेणार का? मराठी येते, व्यावहारिक मराठी येते। हा हा आता कारण काय बाबा? राजनीती कुणा पाहिजे? नेता 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 सगळे नेता राजनीती। आरटीओ समोर म्हणजेच कायद्यासमोर रिक्षा आणि टॅक्सी चालक फाडफाड मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते। फक्त हा धाक आता प्रवासी सोबत असतील तेव्हाही असावा अशी अपेक्षा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता अमराठी रिक्षा चालकांशी मराठीतच बोलण्याची जबाबदारी मराठी माणसावर असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र, ठाणे।